नमस्कार. देश का ढासाळतो, देश का बेचिराख होतो, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. प्रथम प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका एका मुद्द्याद्वारे त्याचं विश्लेषण करू. देश अनेक कारणामुळे ढासळतो. देश ढासळण्याची, बेचिराख होण्याची अनेक कारणं आहेत. या अनेक कारणामुळे देश ढासळतो. दृष्टिकोन, हेतू, उद्देश चांगला नसणे, अहंकार, जास्तीत जास्त अहंकार असणे, लालच असणे, स्वार्थ असणे, प्रेम, सत्य, निष्ठा, एकता व चांगल्या गुणाचा, चांगल्या विचारांचा अभाव असणे, नियोजन नसणे, चांगले नियोजन नसणे, निर्णयाचा अभाव असणे, चांगल्या निर्णयाचा अभाव असणे, अज्ञान असणे, बेशिस्तपणा असणे, अस्वच्छता असणे, चांगल्या दर्जेदार उत्तम शिक्षणाचा अभाव असणे, शिक्षणावर खर्च कमी असणे, महत्त्व कमी असणे, शिक्षणाचं महत्त्व कमी असणे, कला, कौशल्य, गुणवत्ता यास महत्त्व नसणे, तसेच देशाबद्दल अभिमान नसणे, आदर नसणे, निष्ठा नसणे, आळस व निष्काळजीपणा असणे, विदेशी प्रभाव व अनुकरण असणे, स्वनिर्मिती नसणे, तसेच सावधानता व सतर्कता नाही, म्हणजे सावधानता व सतर्कता नसणे, देशहित व देश कल्याणाचा विचार नसणे, चांगला निर्णय नसणे, जास्तीत जास्त भ्रष्टाचार असणे, त्याच्यानंतर विकास व प्रगतीची आवड नसणे, चांगल्या उत्तम गुणाची सांगड नसणे, देश आवड नसणे, व्यावसायिक शिक्षणास महत्त्व नसणे, जिल्हा परिषद शाळांना कुलूप व खाजगी शाळांना प्राधान्य असणे, शिक्षणापेक्षा ज्ञान, कलांपेक्षा पैसा, मोठेपणा, ढोंगीपणा, नाटकीपणा व देखावपणा यास अतिमहत्त्व असणे, या सर्व कारणामुळे देश बेचिराख होतो, देश ढासाळतो. म्हणून देशाला जर परिपक्व बनवायचा असेल, देशाला जर बलवान बनवायचा असेल, देशाला जर बलशाली बनवायचा असेल, तर दृष्टिकोन चांगला असला पाहिजे, हेतू चांगला असला पाहिजे, उद्देश चांगला असला पाहिजे, देशाबद्दलचा उद्देश चांगला असला पाहिजे, देश विकास हेच ध्येय असलं पाहिजे, हेच स्वप्न असलं पाहिजे. कारण देशाचा विकास झाला तर प्रत्येक व्यक्तीचा विकास होतो. म्हणून देशाचा विकास झाला पाहिजे, देश पुढे गेला पाहिजे, देश प्रगती झाला पाहिजे, देश विकसित झाला पाहिजे. म्हणून देश विकास, देश कल्याण हेच सर्वांचं लक्ष असलं पाहिजे. तसेच प्रेम, सत्य, निष्ठा, एकता व चांगल्या विचारांचा अंकुर फुलला पाहिजे. नियोजन चांगलं असलं पाहिजे, निर्णय चांगला असला पाहिजे, देशाबद्दलचे निर्णय एक उत्तम दर्जेदार असले पाहिजे, शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे, ज्ञानाचा अंकुर फुलला पाहिजे, शिस्तपणा असला पाहिजे, जास्तीत जास्त स्वच्छता असली